वडवली, आटाळी, आंबोली भागामध्ये गेल्या 1 वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थविल, विभाग प्रमुख रमण तरे, रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख, इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इश्यू आहे, आम्ही मोर्चा काढणार आहे। आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने, मी स्वतः 8 दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की ह्या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे, घोडे साहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही। त्याच्यामुळे नाईलाज असतो आज दुर्योधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे आणि आज घोडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। राज्यात शिंदे सरकार आहे, शिवसेनेची सत्ता असताना नागरिकांना त्रास भोगावा लागतो। शिवसेना ही नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का? तर तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना आहे। वास्तविक पाहता या एरियामध्ये जे पंप हाऊस आहे ते खूप जुनं आहे, त्यातले पंप पण जुने आहेत। तर या आठवड्यामध्ये आम्ही नवीन पंप बसवणार आहोत आणि ज्या वॉलमॅनची तक्रार असेल त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करू, त्यांच्या बदल्या करू। पण यांचा प्रॉब्लेम आता 1-2-3 दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पंप 4ही पंप एकदा बदलून झाले की मग हा प्रश्न राहणार नाही।